निशा ही दिसायला तशी गोरीपान होती. भुरके डोळे, काळे केस, सडपातळ अशी. नेहमी हसत असणारी बिनधास्त मुलगी होती. तिचे वडील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मॅनेजर होते. तशी निशा लाडाची. तिच्या वडिलांनी तिला कशाचीही कमी पडू दिली नव्हती. पण एवढं असूनही तिला जरासुद्धा गर्व नव्हता. प्रेमानं सर्वांशी वागणारी होती निशा. निशाचं नुकतंच MBA झालं होतं. ती मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायच्या विचारात असतानाच घरच्यांनी तिच्या लग्नाची पाहणी सुरू केली. पण तिला लग्न करायचं नव्हतं. आता घरच्यांपुढे काय बोलणार म्हणून तिनं ते सांगितलं नाही आणि लग्नाला शेवटी होकार दिला. तिथूनच 2 दिवसांनी निशासाठी एक स्थळ आलं. त्याचं नाव निलेश सावंत. त्याचं नाव निलेश सावंत असं होतं. तोही MBA झालेला. पुण्याच्या कंपनीत नोकरीला होता. तसा तो गर्व श्रीमंत होता. वाडवडिलांची जमीन, गावात वाडा. सयाजी सावंत पाटील विवेकचे वडील थोड्या जुन्या विचारांचे होते. गावाची पाटीलकी करत करत आणि तसे गावात त्यांची खूप इज्जतही होती. लोक त्यांना खूप मानायचे आणि पाटलांचा मुलगा म्हटलं की कोण नकार देणार. म्हणून निशाच्या वडिलांनी म्हणजेच नारायण साठे यांनी लगेच पाहण्याचा कार्यक्रम ठेवला. विवेक पण सुट्ट्या काढून आला होता. पाहण्याचा कार्यक्रम झाला. तो दिवस पाहुणे आले. आता स्वागत झालं. कांदेपोहे झाले आणि निशाला बोलवण्यात आलं. गुलाबी साडीत डोक्यावर पदर घेत खाली मान झुकवत ती बैठकीत आली आणि खुर्चीवर बसली. पहिलं बसायला पाठ ठेवत असत, पण आता खुर्चीची प्रथा आली आणि आता तिला काही प्रश्न विचारण्यात आले. तुझं नाव काय, शिक्षण काय, हे असे प्रश्न. त्याची तिने उत्तरंही दिली आणि सयाजीराव म्हणाले, तुम्हाला विवेकला प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. त्यावर निशाच्या वडिलांनी फक्त विवेकला प्रश्न विचारला आणि झाला. सगळ्यांना मुलगी आणि मुलगा पसंत आला. विवेकनेही होकार दिला. निशाचं तर तिचे बाबा म्हणेल तेच होतं. तर सयाजी पाटलांचं नाव होतं. तर जास्त काही पाहायची गरजही नव्हती. म्हणून लगेच साखरपुड्याची तारीख पक्की झाली आणि येत्या रविवारीच दोघांचा साखरपुडा उरकला आणि 1 महिन्यात नंतर लग्नाची तारीखही ठरली. घरात लगीनघाई सुरू झाली आणि बघता बघता लग्नाचा दिवस आला. सनईच्या सुरात मंगलाष्टकं म्हणत दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या. 7 जन्माची वचनं घेत शुभविवाह पार पडला आणि नारायणराव म्हणजेच निशाच्या वडिलांची जबाबदारी पार पडली. त्यांनी हसत हसत सुखाचे अश्रूही आशीर्वाद देत तिची पाठवणी केली. लग्नाचे सगळे विधी पार पडले. सगळे पाहुणे निघून गेले. निशाचा सुखी संसार सुरू झाला. निशाला सगळंच येत होतं. ती उत्तम स्वयंपाक करत होती. ती खुश होती. तिला इतकं चांगलं सासर मिळालं होतं. विवेक स्वभावाने खूप चांगला, आजच्या पिढीच्या विचारांचा. पण त्याच्या वडिलांसमोर त्याचं काहीच चालत नव्हतं. म्हणजे घरात सयाजीराव म्हणजे विवेकचे वडील जे म्हणतील तीच पूर्व दिशा असं होत होतं. विवेकची आईसुद्धा त्यांच्यासमोर काहीही बोलत नव्हती. पण ती निशाचा खूप लाडही करत होती. शेवटी एकुलती एक सून होती तिची. काही दिवस असे आनंदात गेले. पण खरं वादळ तर निशाच्या आयुष्यात आता येणार होतं. निशाला त्याच्या जराही पत्ता नव्हता. विवेकच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या. त्याला आता पुण्याला जायचं होतं. निशाला वाटलं आता आपणही विवेकसोबत पुण्याला जावं, तिथेच राहावं, जमलं तर जॉब पण करावा. पण तिच्या मनात चाललं होतं ते तिनं विवेककडे सांगितलंही. विवेक म्हणाला, अगं वेडाबाई, यात विचारण्यासारखं काय. आता मी जिथे तिथे तू. चल आपली बॅग भरायला घे, उद्या आपल्याला निघावं लागेल. असं बोलून तो बाबाला म्हणजेच सयाजीरावांना विचारायला गेला की निशाला पण तो सोबत घेऊन जाणार आहे म्हणून. पण पुढे ज्याची भीती होती नेमकं तेच झालं आणि विचारून तो परत आला. थोडा विचारातच होता. निशाला कसं सांगावं त्याला काहीच कळत नव्हतं. पण त्याला तिला सगळं सांगावं तर लागणारच होतं. शेवटी त्यानं तिला सांगितलंही, निशा हे बघ, मला तुला सोबत न्यायचं आहे, पण आई बाबा म्हणतायत की नवी नवरी आहे, काही दिवस राहू दे.
काही दिवस गावात राहू दे की गावात म्हणून, मग नंतर घेऊन जा. शेवटी पाटलांची सून आहे. गावातल्या आयाबाया येतील तिला बघायला, काही पाहुणे मंडळी पण येईल, तर राहू दे इकडे म्हणून. निशा तरी समजूतदार होती, तशी ती समजूतदार होती. सासू सासरे म्हणतायत तर तिने समजून घेतलं आणि हसत म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही जा. चेहऱ्यावर जरी हसू होतं पण मन मात्र नाराज झालंच. पण काय करणार, आता लग्न झालं होतं तर कोणतीही गोष्ट तिलाच समजून घ्यावी लागणार होती. आणि तसंही लग्न झालं की बाईचं आयुष्य बदलतं हे मात्र खरं आहे. लग्नाआधी सारखी जगण्याची, मुक्त विहरण्याची सगळी मर्यादा संपते. 4 भिंतींच्या चौकोनात तिचं विश्व तयार होतं. एवढं असूनही तिने बॅगमधले तिचे कपडे, तिचं सामान बाजूला काढून विवेकची बॅग छानपैकी भरली. हव्या नको त्या गोष्टी, त्याचं सामान तिनं अगदी विचारून बरोबर पॅक केलं. आणि तेवढ्यात आवाज आला, निशा, ए निशा. निशा. सासूबाईंची हाक निशाला ऐकू आली. ती तशीच धावत गेली. अगं किती वेळ खोलीतच राहशील, किती कामं पडली ते कोण करणार. अगं विवेक जाणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी बनवून ठेव. हे काय, डोक्यावरचा पदर कुठे गेला. तू सासू सासऱ्यांसमोर उभी आहे आणि तू आता साठेंची मुलगी नाही, पाटलांची सून आहे. आणि हे प्रत्येक वेळी तुला सांगावंच लागणार आहे का. हे ऐकताच निशा जरा घाबरली आणि तिने लगेच डोक्यावर पदर घेतला आणि नजर झुकून उभी राहिली. ते तिच्या सासूला कळलं म्हणून त्यांनी तिला समजावत म्हटलं की असं समजू नको की मी तुला सासू म्हणून धाक दाखवते. तसं अजिबात नाही. पण सुनेनं कसं वागायचं, काय करायचं, आपल्या काही रीती परंपरा आहे, त्या तुला पाळाव्याच लागणार. हे सगळं निशा अगदी निमूटपणे ऐकत होती. शेवटी करणार की काय. नवी नवरी होती, ती काही बोलूही शकत नव्हती. तिनं होकारार्थी मान हलवली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. आता खऱ्या अर्थानं तिला सासरे आल्याचं जाणवत होतं. पण ते विसरून तिनं विवेकसाठी छान छान पदार्थ बनवले आणि पटापट स्वयंपाक पण केला. रात्री जेवणाची वेळ झाली. सगळे जेवायला बसतील. निशानं सगळ्यांसाठी ताटं वाढली आणि जेवणं झाली. सगळे झोपायला निघून गेले. निशाचं जेवण झालं आणि तिने सगळं आवरून ती पण झोपायला गेली. विवेक तिचीच वाट बघत होता. त्याला सकाळीच निघायचं होतं म्हणून 2 क्षण निशाशी बोलावं म्हणून तो जागा होता. विवेकला जाग बघून निशाने त्याला विचारलं, अहो तुम्हाला उद्या लवकर जायचे, मग तुम्ही अजून जागे का, झोपा. त्यावर तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, अगं हो, आधी बस तर. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून मी जागा आहे. उद्या मी जाणार, मग आपल्याला असा क्षण कुठे मिळणार. आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गोष्टीत मगाशी झालेलं निशानं विवेकला सर्व काही सांगितलं. विवेकने तिला समजावून घेतलं. पण शेवटी आईबाबांना काय म्हणणार म्हणून त्यानं निशाला समजावलं की आईबाबा जुन्या रीती परंपरेला मानतात ग. मला पण पटत नाही, पण मी तरी काय करू. तसे ते छान आहेत, तू जास्त विचार करू नकोस. बरं चल झोप आता, मीही झोपतो. हा एवढं बोलून विवेक शांतपणे झोपला. विवेक निशाचा आधार होता. तो जीवापाड प्रेम करत होता. पण आईबाबांच्या ह्या बंधनात तो होताच न. पण निशाला कुठे झोप लागणार. तरी विचार करत कधी डोळा लागला तिलाही कळलं नाही. सकाळ झाली. निशा लवकरच उठली. आंघोळ करून सगळ्यांचा चहा नाश्ता बनवला. विवेक तयार होऊन आला. त्यानंही नाश्ता केला आणि निघायची तयारी झाली. आईबाबांना नमस्कार करून काळजी घ्या आणि निशालाही काळजी घे म्हणत बॅग उचलली आणि निघाला. निशाही त्याच्या मागे मागे अंगणात येणार तेवढ्या सासूबाईंनी तिला आवाज दिला, निशा थांब, नवी नवरी आहेस अशी बाहेर नको निघूस, उगाच नजर लागायची. हे ऐकून तिने डोक्यावरचा पदर सावरत दुरूनच विवेकला निरोप दिला आणि मागे वळून तिच्या खोलीत जाऊन बसत नाही तेवढ्यातच सासूबाईंनी सांगितलं की आज काही पाहुणे घरी येणार आहे, म्हणून काहीतरी छान नाश्ता बनव आणि छान तयार होऊन राहा. सासूबाईंचा आदेश सर आखो पे असंच तिचं झालं होतं.
तिने लगेच नाश्ता तयार करून ठेवला आणि स्वतःही छान तयार होऊन आली. लग्नानंतर खूप दिवसांनी ती इतकी सजली होती, नाहीतर साधी साडी, कुंकू, मंगळसूत्र इतकंच. तेवढ्यात पाहुणे आले. पाहुणे कसले, गावातल्याच काही बाया आल्या होत्या. पाटलांची सून कशी आहे बघायला. त्या येताच निशाच्या सासूबाईंनी त्यांना बसायला सांगितलं. तेवढ्यात निशा पाणी आणि त्याचबरोबर चहा नाश्ताही घेऊन आली. सगळ्यांनी तेव्हाच निशाला बघितलं आणि तिची तारीफ केली. सगळ्यांचं नाश्ता आणि चहा झाला. निशाही त्यांच्याजवळ येऊन बसली आणि त्यांची निशाशी विचारपूस सुरू झाली. काय मग निशा, तू खुश तर आहेस ना? हो, मी खूप खुश आहे, निशा जरा हसतच उत्तर म्हणाली. आणि हो, आम्हाला समजलं की तू खूप शिकले आहेस. मग काय, पुण्याला जाऊन नोकरी करायची की काय? अशी अनेक प्रश्न विचारले आणि त्यावर निशा काही बोलायच्या आत तिच्या सासूने उत्तर दिलं. नोकरी? अजिबात नाही. अहो, आमच्याकडे सगळं आहे की. त्यात पाटलांच्या सुनेनं नोकरी करावी अशी रीत नाही. चूल आणि मूल एवढंच. आणि विवेक आहे की, तो कमावतो की, आणि ह्यांना तर अजिबात आवडत नाही. हे ऐकून निशा एकदम विचारात गेली. काही वेळ अशा गप्पा झाल्या आणि सगळ्याही बायका त्या निघून गेल्या. काही दिवस असेच गेले. ती तिचे काम आणि तिची खोली, या पलीकडे काहीच नाही. असंच सुरू असताना एक दिवस गावातील काही माणसं सयाजीरावांकडे आली. गावात काहीतरी घडलं होतं. सयाजीराव पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून सगळे त्यांचा सल्लाही घ्यायला आले होते. त्यांच्या वाड्यावर सगळ्यांची बैठकी जमली. निशा खिडकीतून हे सगळं बघत होती. शेतीमालाविषयी चर्चा सुरू होती. काय करावं कुणालाही कळत नव्हतं. निशाला ते पूर्ण समजलं होतं. तेवढ्यात डोक्यावरचा पदर सावरत ती दाराच्या आड उभी राहिली आणि तिने उपाय सुचवला. तो सगळ्यांना पटला आणि शेवटी निर्णय झाला. सगळे निघून गेले. सयाजीरावांनी निशाला बोलवलं. आता आपण असं सगळ्यांसमोर बोललो म्हणून सयाजीराव आपल्यावर रागवणार असंच निशाला वाटत होतं. पण सयाजीरावांनी निशाला शब्बासकी दिली आणि म्हणाले, खऱ्या अर्थानं तू घरची लक्ष्मी आहेस. तुझी मर्यादा जपून तू सगळ्यांना खूप मोठ्या संकटातून वाचवलं. हे ऐकून निशा खूप खुश झाली. रात्री तिनं हे सगळं विवेकला सांगितलं. तोही जाम खुश झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता. ती वादळ येण्याची शांतता होती. निशाचं आयुष्य बदलणार होतं. त्या 4 भिंतीच्या चौकोनात मुक्त होऊन ती वर्तुळ तिला घेरणार होतं. निशा आज पुन्हा खूप आनंदी होती. त्यात तिला तिच्या माहेरची आठवण झाली. माहेराला काही दिवस जाऊन यावं असंही तिला वाटत होतं. पण सासूबाई काय म्हणेल, जाऊ देतील की नाही या विचारात ती होती. दिवस पूर्ण विचारात गेला. तिला राहावलं नाही आणि तिने संध्याकाळी सासूबाईंना विचारलं, आई, खूप दिवस झाले माहेराला जायचं म्हणते. काही दिवस जाऊन येऊ का? त्यावर सासूबाई म्हणाल्या, अगं विचारायचं काय, माहेरालाच तर जायचंय ना, जा ये जाऊन. तुलाही बरं वाटेल. खूप दिवस झाले कुठे गेलीही नाहीस. फक्त 2 दिवसात परत ये म्हणून परवानगी दिली. निशानं पटकन कामं आटपली, स्वयंपाक केला, जेवण झालं. आता तिला माहेरची ओढ लागली होती. कधी जाऊ आणि कधी नाही असं झालं होतं. तिने खोलीत जाऊन बॅग भरायला सुरुवात केली. बॅग भरून होताच लगेच तिने विवेकला कॉल केला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बघता बघता रात्रीचे 12 वाजले होते. सकाळी लवकर उठावं लागेल म्हणून तिने कॉल ठेवला आणि झोपली. उशिरा झोपल्यामुळे सकाळी जरा उशिराच जाग आली. सकाळचे 7 वाजले होते. निशा तशीच ताडकन उठली. आंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरात आली. तिने सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला आणि पटकन स्वयंपाक पण करून घेतला आणि तशीच खोलीत जाऊन तयारी केली आणि काही वेळात बाहेर आली. दोघांच्या पाया पडली. पण ती एकटी एवढ्या दूर कशी जाईल? कोणी सोबत असावं असं सासूबाईंना वाटत होतं. अगं, एकटी जाशील ना बरोबर? त्यावर निशा म्हणाली, आई, हो जाईल मी. आणि निशा निघाली तिच्या प्रवासाला. संध्याकाळचे 6 वाजले होते. बस आज जरा उशिराच पोहोचली होती आणि तिने घरी सांगितलंही नव्हतं की ती येणार म्हणून, कारण तिला सरप्राईज द्यायचं होतं. बस पोहोचली तशीच निशा उतरली आणि ऑटो पकडून ती घरी आली.
आणि दाराची बेल वाजवली. आईने दार उघडलं आणि निशाला असं दारात बघून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, निशा बेटा, तू अशी अचानक? काही खबर नाही, फोन नाही. ये आत ये. अगं आई, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी काहीही सांगितलं नाही. तेवढ्यातच निशाचे बाबा आले आणि तिला पाहून, निशा बाळा. बाबाला पाहून निशा धावतच गेली आणि बाबांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, बाबा तुम्ही कसे आहात? कसा असणार? मी मजेत आहे बेटा. ते सोड, आधी तू सांग, तू कशी आहेस? सासरची माणसं कशी आहेत? बाबा बाबा सगळं ठीक आहे. आता मी पण खूप खुश आहे. शेवटी तुम्ही निवडला आहे माझ्यासाठी, मग सगळं ठीकच असणार ना? बरं आई, मी खूप थकली आहे गं. तुझ्या हातचा गरमागरम चहा दे ना. हो हो, तू आधी हातपाय धुवून तर घे. मी चहा करते आई तिला म्हणाली. निशा फ्रेश होऊन आली तसाच तिचा फोन वाजला आणि ती घाबरली आणि तिने फोन उचलला. हॅलो बाबा, सयाजीरावांचा फोन होता. निशा पोचली का बरोबर? जरा घाबरत. हो हो बाबा, आत्ताच पोचली. मी कॉल करणारच होते आणि तुमचा कॉल आला. बरं बेटा, ठीक आहे. अगं काळजी वाटत होती म्हणून. माफ करा बाबा. अरे काही हरकत नाही, काहीही हरकत नाही बेटा. काळजी घे. असं म्हणत चल ठेवतो. हो बाबा, तुम्ही पण काळजी घ्या. येते मी परवा परत. असं म्हणून तिने फोन ठेवला. तेवढ्यात आईने गरमागरम चहा आणला. चहा घेताच निशा म्हणाली, वाव, मस्त झालाय चहा. खूप दिवस झाले असा आयता चहा हातात मिळतोय. त्यावर आई म्हणाली, अगं तसंच असतं बाई, म्हटलं की ते आलंच. पण बरं सांग, आज जेवायला काय बनवू? आई, आज पालक पराठे तुझ्या हातची खूप मस्त होतात गं. खूप आठवण येते मला. मी करूनही बघितले, पण तुझ्यासारखे नाही जमत मला. आणि हो, तुझ्या जावयाला पण खूप आवडतात पालक पराठे. कधी आला तर त्यालाही खाऊ घालशील? बरं, त्यात काय, एकुलता एक जावई आहे, लाडाकोडात त्याचे लाड तर पुरवावे लागेलच ना. हो, जावयाचे लाड पुरवा आणि लेकीला विसरा. निशा जरा नाराज होतच म्हणाली, अगं वेडाबाई, तुला का विसरणार? तू तर खूप लाडाची लेक माझी. निशाचे बाबा प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाले. अशाच गोष्टी सुरू होत्या आणि तेवढ्यात आईचा स्वयंपाकसुद्धा झाला. निशाच्या आईने ताटं वाढली आणि सगळ्यांनी जेवण केलं आणि 2 दिवस असेच मस्त आनंदात गेले. निशाला आज परत जावं लागेल जायची इच्छा नव्हती, पण जावं तर लागणारच होतं. तयारी केली. तिच्या बाबाने तिला बसमध्ये बसवून दिलं आणि संध्याकाळी ती पोहोचली. सयाजीराव तिला घ्यायला आले होते आणि ते दोघंही घरी पोहोचले. घरी येताच निशा फ्रेश होऊन कामाला लागली. पण आज निशाचं मन कशातच लागत नव्हतं. तिला नुसती विवेकची खूप आठवण येत होती. आज असं अचानक का होत होतं तिला कळत नव्हतं. स्वयंपाक होताच तिने विवेकला कॉल केला, पण त्याला कॉल लागत नव्हता. तिला आणखी काळजी वाटत होती. पण खूप प्रयत्नानंतर त्याला कॉल लागला, पण त्यानं कॉल उचलला नाही. ती थोडी घाबरली आणि धावतच सासूबाईंकडे गेली आणि तिने सांगितलं की आज तिला घाबरल्यासारखं वाटतंय. आतल्या आत घाबरल्यासारखं होतंय. विवेकची खूप आठवण येते आहे. असं म्हणून सासूबाईंनी तिला असं घाबरलेलं पाहून त्याही घाबरल्या. पण त्यांनी तिला सांभाळलं आणि समजावलं. तेवढ्यात सयाजीराव तिथे आले. त्यांनी निशाला बघितलं तर त्यांनीही तिला समजावलं की बाळा, तू थकली असशील, आजच प्रवास करून आलीस. म्हणून सासूबाई तिला खोलीत घेऊन गेल्या आणि तिला आराम करायला सांगितला. पण तिला काही केल्या झोप लागत नव्हती. तिनं पुन्हा विवेकला कॉल लावला आणि तेव्हा त्याने कॉल उचलला आणि तिने पटकन कसा आहेस म्हणून विचारलं. आणि कॉल का उचलत नाही? कुठे गेला होतास? किती घाबरले मी. का असा करतो तू? जरा रडतच ती विवेकला बोलत होती. अगं मला तरी बोलू देत ना थोडं. अरे ऑफिसचं काम होतं, मीटिंगमध्ये होतो आणि फोन स्विच ऑफ झाला होता, नाही उचलू शकलो. आधी तो रडणं बंद कर. मी ठीक आहे. तेव्हा कुठे तिला थोडं बरं वाटलं. आज खूप थकलो
निशा, मी तुला नंतर कॉल करतो असं म्हणून त्याने फोन ठेवला. रात्री अशीच आठवणीत गेली आणि सकाळी सासूबाईंनी एकदम आवाज केला, निशा इकडे, हे बघ काय झालं, लवकर ये. निशा तशीच धावत गेली. बघते तर काय, सासूबाई रडत होत्या आणि सयाजीरावांना उठवत होत्या. पण सयाजीराव बेशुद्ध झाले होते. निशा त्यांच्याजवळ गेली. तिनेही सयाजीरावांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काहीच हालचाल करत नव्हते. निशा तशीच धावत आली आणि रूममध्ये जाऊन बाहेर काम करणाऱ्या गडी माणसांना आवाज दिला आणि त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केलं. हॉस्पिटलमध्ये आल्यावर निशानं विवेकला फोन लावला, पण तो आजसुद्धा फोन उचलत नव्हता. सासूबाई खूप घाबरल्या होत्या. तशी निशालाही काळजी वाटत होती, पण तिला सासूबाईंना सावरायचं होतं, त्यांना धीर द्यायचा होता. तिने फोन ठेवला आणि सासूबाईंकडे पाहिलं. ती पळत सासूबाईंकडे गेली. त्यांना धीर देत म्हणाली, आई, काळजी करू नका, होईल सगळं ठीक. बाबा लवकर बरे होतील, तुम्ही अजिबात रडू नका बरं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि निशाने त्यांना विचारलं तर डॉक्टर म्हणाले की त्यांच्या उजव्या साईडला हात आणि पायावरून अर्धांग वायू म्हणजेच पॅरालिसिस झाला आहे. ते बोलू शकतात पण हात आणि पाय हलवू शकत नाही. हे ऐकताच दोघींनाही धक्का बसला, पण निशानं स्वतःला सावरलं. दोघींना सावरलं आणि दोघी त्यांना भेटायला आत गेल्या. सयाजीराव हळूहळू बोलू शकत होते, पण सध्या तरी त्यांना डॉक्टरांनी बोलायला सांगितलं नव्हतं. दोघींनीही त्यांना बघितलं आणि त्या बाहेर आल्या. इकडे हॉस्पिटलमध्ये गावातल्या लोकांची गर्दी झाली होती. लोक सयाजीरावांना भेटायला येत होती. निशाने तिच्या बाबांना फोन लावला आणि सगळं सांगितलं. विवेक तिथे नव्हता. निशाला आधार हवा म्हणून निशाची आई आणि बाबा लगेच निघाले. इकडे निशा विवेकला फोन लावत होती, पण त्याचा मोबाईल बंद येत होता. निशाला आणखी काळजी वाटत होती. रात्र होत आली. तेवढ्यात निशाने आईबाबा तिथे पोहोचले. आईबाबांना बघताच निशा आईला बिलगली आणि जोरात रडू लागली. आईने तिला सावरलं. धीर देत त्या सासूबाईंकडे आल्या. त्यांनाही धीर देत, आम्ही आहोत, अजिबात काळजी करू नका, सयाजीराव होतील लवकर बरे. आई, अगं सकाळपासून काही खाल्लं नाही त्यांनी, मी घरी जाऊन काहीतरी बनवून आणते. म्हणून निशा घरी गेली. असं अचानक काय झालं याच विचारात ती होती आणि विवेकलाही फोन लावत होती. त्याचा काही केल्या फोनच लागत नव्हता. तिला आणखी काळजी वाटायला लागली. इकडे निशाचे बाबा सयाजीरावांना भेटायला आत गेले. सयाजीरावांची तब्येत तशी क्रिटिकल नव्हती. ते आता जरा थोडे स्पष्ट बोलत होते. निशाचे बाबा त्यांच्याजवळ येतात सयाजीरावांच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ते काहीतरी सांगत होते. नेमकं काय ते ऐकू येत नव्हतं. तर निशाच्या बाबांनी कान थोडा जवळ नेला आणि सयाजीराव त्यांना म्हणाले. हे ऐकताच त्यांच्या पायाखालची, निशाच्या बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना एकदम धक्काच बसला. नेमकं असं काय झालं होतं ते आता दोघांनाच माहीत होतं. आणि निशाच्या बाबांनी, तुम्ही काळजी करू नका, मी जातो म्हणून त्यांना धीर दिला आणि ते बाहेर येऊन निशाच्या आईला निशाची आणि सगळ्यांची काळजी घ्या म्हणून घाईघाईत तसेच निघाले. तेवढ्यात निशा जेवण घेऊन आली आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि मी थांबते असं सांगून आईला व सासूबाईला निशाने आराम करायला घरी पाठवलं आणि ती सयाजीरावांच्या बाजूला येऊन बसली. निशाला पाहून सयाजीरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निशा ते बघताच म्हणाली, बाबा काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल, मी आहे ना. आणि साडीच्या पदरानं त्यांचे अश्रू पुसत होती. रात्र अशीच गेली आणि सकाळी निशाचे बाबा गाडी घेऊन घरी आले. आता निशाचं आयुष्य बदलणार होतं. निशाचे बाबा गाडीवरून खाली उतरले. तोच एक पांढऱ्या रंगाची गाडी वाड्यासमोर येऊन थांबली आणि त्यातून 2 माणसं स्ट्रेचरवर घेऊन आली, खाली उतरली आणि वाड्याच्या आत तो स्ट्रेचर ठेवून निघून गेली. गाडीचा आवाज ऐकून निशाची आई आणि सासू दोघीही बाहेर आल्या आणि बघते तर काय, स्ट्रेचरवरकडे पाहताच त्यांना धक्का बसला आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला. सासूबाई जोरजोरात रडू लागल्या. निशाच्या आईने त्यांना सावरलं.
इकडे निशा सयाजीरावांजवळ बसली होती. त्यांनी तिला घरी जा म्हणूनही सांगितलं. तिला जाताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले नाही. निशा घरी येताच वाड्याजवळ गर्दी जमली होती. काय झालं तिला काहीच कळेना. ती तशीच धावत आत आली आणि सासूबाईंना रडताना पाहून तिने बाबांना विचारलं, काय झालं आणि हे कोण आहेत? निशाच्या बाबांनी तिला सावरलं आणि त्या स्ट्रेचरवरचा कापड काढला आणि निशाला धक्काच बसला. ती एकदम चूप झाली आणि फक्त पाहत होती. तिच्या बाबाने तिला सावरलं. धीर देत त्यांनाही रडणं आवरलं नाही. तेही जोरजोरात रडू लागले. ती एकदम शांत होती. तिचा आधार, तिचं आभाळ कोसळलं होतं आणि त्या क्षणी तिने एकच आवाज केला. तो क्षण आठवताच निशाचे डोळे ओले झाले. आज विवेकला अपघातात जाऊन 10 वर्ष झाली होती. हीच बातमी ऐकून सयाजीरावांना पॅरालायसिस होऊन ते भरती होते आणि विवेक गेल्याची बातमी त्यांनी निशाच्या बाबांनाच सांगितली होती. निशाचं आयुष्य बदललं होतं. वाड्याची सून आज वाड्याची मालकीण झाली होती. परंपरेच्या विळख्यातून निशा केव्हाच बाहेर आली होती, पण डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर तिने येऊ दिला नाही. आज ती गावातील लोकांची व्यथा जाणून त्यांचे प्रश्न सोडवत होती. सयाजीरावांची जागा आता तिला मिळाली होती, पण तिनं त्यांची जागा कधीच घेतली नाही. सयाजीरावांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं, म्हणून तिने पाटलांची सून म्हणून ती जागा घेतली होती. कधी कुणी वाड्यावर आलं तर ती त्याला खाली हात जाऊ देत नव्हती. आज जरी ती एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण होती, पण तरी ती एकटी होती. आजपर्यंत तिने प्रत्येक वादळाचा सामना केला होता. ती खूप कणखर झाली होती, पण निशा आजही आठवणीच्या विळख्यात बंदिस्त होती. होतं नव्हतं सारं घेऊन गेलेली वेळ प्रत्येक क्षणी तिला आठवत होती आणि पापण्या ओल्या करून जात होती. त्या 4 भिंतींच्या चौकोनात आता वर्तुळ झालं होतं आणि ती त्या वर्तुळाचा बिंदू. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.